आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव, मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण, पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। जनता वाट बघतीये, जनतेसोबत काम करा, येणारे दिवस आपलेच। माजी आमदार भाई जयंत पाटील। जनतेचे सुख दुःख समजून घेतले म्हणूनच मी निवडून आलो। आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख। जनता वाट बघते, जनतेसोबत काम करा, येणारे दिवस आपलेच आहेत। चांगल्या दिवसात संधीचे सोने करा, खचून जाऊ नका। शेतकरी कामगार पक्षाची चांगली बांधणी करून सर्व आघाड्यांचे पदाधिकारी नेमून तरुण वर्गाला समाविष्ट करून घेऊन पक्षाचे काम करा, असा मौलिक सल्ला शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार भाई जयंत पाटील यांनी दिला आहे। कवठे महांकाळ शहरात शेतकरी कामगार पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। या मेळाव्याचे नियोजन भाई दिगंबर कांबळे यांनी केले होते। या मेळाव्याला सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती। या मेळाव्याला संबोधून बोलताना माजी आमदार भाई जयंत पाटील, सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार संपतबापू पवार, भाई प्राध्यापक SV जाधव, ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी भाषणे झाली। ती आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। पक्षाचा विभागीय मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आज तसा मुहूर्त चांगला आहे, कारण पक्षाचा विचार हा पुरोगामी विचार आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे। काल शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन होता, त्याच्याही आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज बकरी ईद आहे आणि भागवत जयंती एकादशी आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचा आज हा दिवस आहे। निश्चितपणे भाई दिगंबर कांबळेंचं कौतुक आपण करणं गरजेचं आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं पाहिजे। एक आपल्याला तरुण कार्यकर्ता, कुणाचं सहकार्य मिळतंय नाही मिळतंय याचा विचार न करता, ज्या ठिकाणी पक्षाचं युनिट नाही किंवा भूतकाळामध्ये असलेलं युनिट थोडंफार विस्कळीत झालंय, अशा ठिकाणी त्यांनी विभागीय मेळावा घेण्यासाठी विनंती केली। स्वतःच्या ताकदीवरती या मेळाव्याचं नियोजन केलं आणि मी पाहिलं आल्यानंतर त्यांचा एका पायाने उजव्या पायाला काहीतरी फ्रॅक्चर झालेला आहे। अशा कठीण परिस्थितीत सुद्धा सत्कार सोहळा चालू असताना ते स्वतः हार, शाल, फुलं, पुस्तकं घेऊन येत होते। एक नाव राहिलं माझ्याकडून, या भागाचे दलित संघटनेचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जपला पाहिजे याच्यासाठी कष्ट करणारे माननीय ललितजी पाटील साहेब। मी आपल्याला मार्गदर्शन करणार नाही, कारण मी मंचावरील आणि समोर बसलेले तुम्ही सर्व बरीचशी माझ्यापेक्षा राजकारणातला अनुभव असणारी, माझ्यापेक्षा जास्तीचा अनुभव असणारे तुम्ही सर्वजण आहात। बाई, मी मागच्या 4 वर्षापासून तुमच्या आग्रहास्तव मी मतदारसंघात आलो आणि मतदारसंघात आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी मतदारसंघात थांबलो। एखाद्या पक्षाचं आपण काम करतो आणि काम करत असताना आपापल्या गावामध्ये पंचायत समिती
घरामध्ये, गटामध्ये आणि तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये ज्यांना ज्यांना भविष्यकाळात येऊ घातलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका या निवडणुकीला ज्यांना ज्यांना उभं राहायचं आहे आणि तो ज्यांची ज्यांची अपेक्षा आहे त्यांनी काय केलं पाहिजे? तर गावातल्या वाडी वस्तीवरती राहणारा जो गोरगरीब घटक आहे त्याचे प्रश्न काय, त्याच्या अडचणी काय हे समजून घेणं तुमच्यासारख्याची ती नैतिक जबाबदारी आहे. त्या गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात जाणं, सामील होणं ही राजकारणाचा एक भाग समजून आपण ते केलं पाहिजे. भाई बाबासाहेब देशमुख तरुण पोरगा आहे आणि मतदारसंघामध्ये मागच्या 6 महिन्यात निवडणूक झाली. त्याच्या अगोदर 3.5 वर्ष मतदारसंघात फिरत असताना आमच्या तालुक्यात विरोधी विचाराची लोक चर्चा करायची. बाई की बाबासाहेब देशमुख दही, माती, लग्न, वाढदिवस, जावळाचे कार्यक्रम, नाव ठेवायचे कार्यक्रम, कुठल्याही कार्यक्रमाला बोलवलेली पूर्वी जात आहे आणि त्यांनी काय मतं मिळत असते ती काय, त्यांनी काय आमदार होत असते काय? बरोबर आहे का? बनकर वकील साहेब चर्चा करत होती का नाही लोक? पण ज्यावेळेस निवडणूक झाली, विजय मिळाला. हा विजय हा तुमच्या कष्टाचा विजय, शेतकरी कामगार पक्षाचा, या काळाचा जो कार्यकर्ता आहे. स्वर्गीय बाबासाहेबांना तुम्ही मतदारसंघातून 11 वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. या तालुक्याने आणि शेतकरी कामगार पक्षाने या देशामध्ये विक्रम केला. एकाच पक्षाकडून, एकाच मतदारसंघातून, एकाच माणसाने 11 वेळा प्रतिनिधित्व केलं. हा विक्रम आबासाहेबांचा नसून तुमच्यासारख्या 3-3, 4-4 पिढ्याने आबासाहेबांच्या पाठीशी आणि पक्षाच्या पाठीशी एकनिष्ठ राहिल्याचा तुमचा विक्रम आहे. मला अनुभव नव्हता, मला राजकारणाचा गंध नव्हता आणि राजकारण काय असतं हे मला माहीत नव्हतं. पण तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव बाबासाहेबांच्या निधनानंतर तुम्ही थांबायची विनंती केली आणि त्याच्यानंतर मी थांबलो. कोल्हे साहेब कॉलेज जीवनामध्ये कदापि मी उदाहरण भाषण केलं नव्हतं. 8 महिने मी सर्व निरीक्षण केलं आणि भाषण कसं करावं लागतं हे शिकलो. गोरगरीब जनतेच्या ज्या अडचणी आहेत ते समजून घ्यायचं. आपल्याकडे सत्ता नव्हती पण त्या समजून घेऊन सोडवण्यासाठी 100% प्रयत्न करत होतो. आणि हे सगळं करत असताना विरोधक निश्चितपणे आपल्यावरती टीका करायचे, मगाशी सांगितल्या पद्धतीने वादशाता करायची. आणि मग जी विरोधक लोक, पुढारी नेते मंडळी बाबा धनी माती गोरगरिबाच्या आनंदात आणि दुःखात सामील होण्याने मतं मिळू शकतात हे त्यांना ज्यावेळेस समजलं त्यावेळेस अख्खं घरदार शेवटच्या 4 महिन्यात बाहेर काढून कुणी निमंत्रण देऊन निमंत्रण नाही मिळालं पण कार्यक्रम आहे म्हणजे एखाद्याच्या घरात पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. हा विचार स्वर्गीय आबासाहेबांचा होता. गोरगरिबाच्या अडचणी समजून घेणं, कष्टकऱ्याच्या सुखदुःखात सामील होणं आणि तोच विचार आपण जपला गेला पाहिजे. पक्ष संघटना, पक्ष मजबूतीकरण याचा अर्थ नक्की काय आहे? एखाद्या गावामध्ये ठराविक घरं असतात आपली
पक्षाची, प्रत्येक पक्षाची 100 घरांचं घर आहे, त्या शेतकरी कामगार पक्षाची 30 घर आहेत असं समजूया. आणि 30 घराच्या बाहेरच्या एखाद्या विरोधी विचाराच्या कुटुंबातला एखादा दुःखाचा कार्यक्रम आहे, एखादा सुखाचा कार्यक्रम आहे. येताना मी मोहन आबांना सांगत होतो, माझ्या गाडीत मोहन आबा आले आणि एखादा विचार आम्ही चर्चा करत होतो की विरोधकांनी निमंत्रण दिल्यानंतर त्या घरी जायचं का. बऱ्याचशा मंडळींचं म्हणणं होतं की आपण गेलं नाही पाहिजे, तो पक्षाचा कार्यकर्ता नाही तरी आपल्याला काय विरोध केलाय पिढ्यानपिढ्या. माणूस हा भावनिक प्राणी आहे. आज न उद्या या सुखदुःखामध्ये आपण सामील झाल्यानंतर त्याचे विचार बदलू शकतो. त्याच्या जर जवळच गेलेला आहे तर पक्षाचा बळकटीकरण आणि पक्षाची वाढ कशी होणार. लोकसंख्या तेवढ्याच प्रमाणात वाढणार आहे. तुमच्या पक्षाच्या कुटुंबातली लोकसंख्या तेवढीच आहे, विरोधकाची तेवढीच वाढणार आहे. आणि म्हणून बऱ्याचशा वेळा मागच्या 3.5-4 वर्षामध्ये मला सुद्धा या त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे. बरीचशी ज्येष्ठ मंडळी माझ्यावरती सुद्धा नाराज झालेले हे मी स्वीकारतोय. पण ज्या पद्धतीनं या देशाचं आणि राज्याचं आणि जिल्ह्याचं राजकारण चालू आहे त्या पद्धतीनं आपण बदल करणं गरजेचं आहे. मागच्या 6 महिने सुद्धा माझ्याकडून चुका झाल्या असतील. मी तुमच्याच कुटुंबातला सदस्य आहे. निश्चितपणे चुका झाल्यानंतर त्या चुका दाखवलं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. पण त्या चुका दाखवत असताना 4 भिंतीच्या आत दाखवल्या तर माणसाला त्रास होत नाही. 4 माणसाच्या चौकात सगळ्यानंतर होणारा त्रास कधीतरी युक्त येऊन मला विचारा, स्वामी सर काय काय सहन करावं लागतं. पक्ष बळकटीकरण म्हणजे काय. गावामध्ये कार्यक्रम आहे, कोणतरी मयत झाले, त्याच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आहे, जा ना त्याला मदत करायला, काय अडचण आहे का. तुमच्या कुटुंबामध्ये एखादा कार्यक्रम असल्यावरती वाटतं की आपण आपल्याला सुद्धा कोणीतरी मदत केली पाहिजे. आणि मग दुसऱ्याचा कार्यक्रम म्हणल्यानंतर त्यांनी विनंती करण्याची वाट कशासाठी पाहिजे. निश्चितपणे तुमच्यासारख्या आमच्या मतदारसंघातल्या कष्टकरी वर्गाने कष्ट घेतलं, पुढाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून प्रचार केला, त्यामुळं माझ्यासारखा तरुण या मतदारसंघातून आमदार झाला याची जाणीव मला आहे आणि जीवनभर ठेवेल. बाहेर तुमच्या शेतकरी कामगार पक्षाचा मी आमदार आहे म्हणून मला पंचायत राज समितीवरती आणि धर्मादाय खासगी रुग्णालयाच्या तपासणीच्या समितीवरती मला सदस्य म्हणून त्या ठिकाणी माझी नेमणूक झाली. मी तुम्हा सर्वांना विनंती करणार आहे, आपल्या पक्षाचे जे काही या पश्चिम महाराष्ट्रातले असेल किंवा महाराष्ट्रातील जी काही आपली गोरगरीब जनता आहे, एखाद्या रुग्णाला जर मोफतमध्ये ऑपरेशन करून द्यायचं असेल तर निश्चितपणे माझ्याकडे संपर्क करा. माझे फोन नंबर तुम्हाला ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांना मिळून जातील. फक्त ऍडमिट होण्या अगोदर ते आम्हाला संपर्क करणं गरजेचं आहे, एवढीच विनंती करतो. तुम्ही मोठ्या संख्येनं या ठिकाणी या मेळाव्यासाठी उपस्थित राहिला. विशेष करून आमच्या तालुक्यातली जे कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली त्यांचं मी मनपूर्वक अंतकरणपूर्वक आभार मानेन. कारण आमच्या तालुक्यामध्ये दुधाचा व्यवसाय आहे, पाऊस पडलेला आहे, पेरणीचे दिवस असताना आणि सकाळच्या वेळेला धारा काढून ते दूध घालून इकडं गोरगरीब जनता आलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि आपल्या या पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा हा यशस्वी झाला असं माझ्यासारख्या तरुणाला वाटतं. त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. लाल सलाम.
आणि त्यावेळेला येताना माझ्या डोक्यामध्ये आलं, कवठेकणला घ्यायचा होता मेळावा, परंतु सर म्हणाले आमच्या निवडणूक आहेत, मागून पुढे करा. परंतु ती तिथनच कांबळेला भेटलो, फोन केला की हायवेवर चाललो होतो आणि त्याला सांगितलं तुला मेळावा करायचा आहे. आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझ्या आयुष्यामध्ये विभागीय मेळावा एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच झालेला आहे. आणि नुसता चांगला झाला नाही, एक गरीब माणूस ज्याच्याजवळ तोडकं मोडकं संघटन आहे, अशा कांबळेंनी आपल्याला या ठिकाणी स्वागत केलं, उत्तम व्यवस्था केली. तो एक नवीन पक्षामध्ये आलेला एक लढाऊ कार्यकर्ता आणि मित्र, बाकी कोणाचेच नावं घेत नाही. मी एवढ्यासाठी बोलतोय, मी बाकीचं तत्वज्ञान सांगणार नाही, बाकीच्या गोष्टी काही सांगणार नाही. बाबासाहेबांनी मला एकदम चिकार डोस दिलेले आहे आणि त्यामुळे मला वाटतं की याच्यापुढे आपल्याला कामकाज करायचं आहे. अनेक विभागीय मेळावे जे घेतलेले आहेत आपण, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हा जो मेळावा आहे, माझ्यासारख्या पक्षाच्या कार्यकर्त्याला एक उत्स्फूर्त मला उत्साह देणारा हा मेळावा तुम्ही घेतलेला. आज आपल्याला या जिल्ह्यामध्ये, या बाची जिल्ह्यामध्ये आपल्याला संघटन आणि पक्षाची संपूर्ण संघात्मक पुनर्रचना आपल्याला करायची आहे. निश्चित म्हणून मी पहिल्यांदा सांगतो, माझे चिटणीस मंडळाचे सहकारी, विविध आघाड्यातले प्रमुख यांनी जे मार्गदर्शन 2 आणि 3 तास आपण घेतलं, त्याच्यामध्ये मी भारावून घेतलं. मला खरोखर माझ्या डोळ्यातून पाणी आलं की पुढली नवीन पिढी आपली खऱ्या अर्थानं तयार झाली, वेगळ्या तराने बोलत आहे. मला वाटतं देवकर मला मी पहिल्यांदाच बघितलं की एवढा हसरमत होतो, बरोबर होतो. बाबासाहेब देवकर एवढा विचाराने आणि व्यवस्थित बोलला, आपली नवीन पिढी तयार होते. या सगळ्यात एक वेगळा आनंद आहे. आज आपण म्हणलं तुमच्या चेहऱ्यावर पण आहे आणि या मेळाव्यामध्ये 50% जास्त तरुणांचा सहभाग आहे. आणि म्हणून मला वाटतं की हा मेळावा घ्यायला थोडा वेळ झालेला आहे. पंढरपूरच्या अधिवेशनानंतर लगेच निवडणुका आल्या. आपल्याला खऱ्या अर्थानं संघटनात्मक मागणी करायची होती आणि निवडणुकीचा पराभव आणि आपल्याला खऱ्या अर्थानं ईव्हीएमचा फटका सगळ्या विविध विरोधी पक्षाला मिळालेला आहे फटका. आणि त्यामुळे आपण थोडे हतबल झालो, थोडे निराश झालो आणि मानून आपण पनवेलला मध्यवर्ती घेतली. मध्यवर्ती पूर्ण दिवसभर चालली. माणूस यांनी अप टू डेट अशी व्यवस्था केली होती, सगळ्या वक्त्यांनी मांडला आणि आपण लगेच कार्यक्रम करायचा निर्णय घेतला. परंतु त्याच्यामध्ये पण गरम ऊन चिकार आलो. लोकांनी फोन केला की मराठवाड्यामध्ये आम्ही किंवा विदर्भात आम्ही बैठका घेऊ शकत नाही. आपण थांबलो. परत आपण मेळाव्याच्या तारखा ठरवल्या. तुम्हाला कळलं पाहिजे, तेव्हा युद्ध झालं. आपण ते पण थांबवलं. युद्धामुळे आम्ही तारखा डिक्लेअर केलेल्या. आम्ही लगेच सगळ्यांना भोट केल्याच्या
थांबूया आणि युद्ध थांबणार नाही असं आम्हाला वाटतं. पण ते काय आता बोललेलं पडणार नाही. देशाच्या या लढाईमध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला काही कॉमेंट करता येत नाही. मला वाटतं की खोटं युद्ध दाखवलं, एक दिवसाचं युद्ध झालं आणि ते चालू पण झालं आणि संपलं पण. पत्रकारांना विनंती आहे ते बोलू नका. जे पत्रकार आहे मी त्याचा टीका करत नाही. आमची ही संघटनात्मक बैठक आहे, पण उल्लेख करायचा मला वाटतं चीड आणि संताप होतो. इव्हन जी चीड होती, कारण मी जवळजवळ 7 वर्षाचा होतो त्यावेळेला चीनवर आक्रमक चीनने आपल्यावर केलं. त्यावेळेला जनतेचा अनेकदा पाठिंबा होता की लोक प्रगत फेऱ्या काढायच्या, लेडीज स्वतःच्या कानातल्या आणि आपलं सोनं सुद्धा टाकायचे, पैसे पण पेटीमध्ये त्या मतासाठी टाकायचे. काही लोकांना माहिती असेल, पण मला आठवण होते आणि त्याची आठवण आज पण मला होते. आणि आजचं युद्ध वेगळ्या तऱ्हेचं आहे, पण मी याच्यावर कॉमेंट करणार नाही, बोलणार पण नाही, मला वेळ पण नाहीये. परंतु आज ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे त्या राजकारणामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला संधी असं मला वाटतं. जनता आपली वाट बघते. तुम्ही ऍक्टिव्ह राहा, तुम्ही जनतेच्या बरोबर राहा, जनतेला घेऊन रस्त्यावर या आणि यांना उघडे नागडे करा. ही वाट जनता बघते. तुम्ही फक्त त्याच्यामध्ये कामामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही झोपून दिलं पाहिजे एवढं मला माहिती आहे. जाधव सर आम्हाला सतत सांगत असतात की आज आपल्याला आजच्या पहिल्या मेळाव्याला जे होईल त्याला मध्यवर्तीची बैठक होईल, ती पण व्यापक होईल. आज एकच मेळाव्याची तारीख आम्ही कोकणातली ठरवली नाहीये, हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. पण तुम्हाला एकच सांगतो की ज्या पद्धतीची संधी आहे त्या संधीचा आपण सोडत तुम्ही करू शकता. तुम्ही आज इथे आहात ते सगळे नेते आहात. कोण गाव पातळीचा नेता असेल, कोण जिल्हा परिषदेचा नेता असेल, कोण तालुक्याचा नेता असेल. तुम्हाला ह्याच्या पुढे संधी मिळाली तर तुम्ही संधी तुम्हाला नक्कीच तुम्हाला कुठेही निघेल आणि तुम्हाला वेगळा आनंद मिळेल. मी पण नाराज झालो होतो. होतं बोलायचं काय, किती लोक फसवणार. पहिला मूळ मुद्दा आहे की ज्या कार्यकर्त्यांना घडवलं, ज्यांना पदं दिली, ते आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले, तेच आपल्याला फसवतात आणि आपल्या यंत्रणेला बिघडवण्याचं काम. मी अनुभव घेतला. मी निगेटिव्ह बोलत नाही बाबासाहेब, पण जो अनुभव आहे जो आहे सांगोल्यामध्ये बघितलं. मी भेटतात, काही लोक मला फोनवर बोलतात, काही जण एकदम यादी बोलतात, परंतु जी आपली पॉकेट आहे ती आपण कायम ठेवलेली आहे. मला वाटतंय उद्या संघटनात्मक जो बदल आपण करतो, हा बदल करताना आम्ही रायगड जिल्ह्यातल्या फक्त अलिबाग तालुक्यातल्या आघाड्यांची आम्ही यादी तयार केली आणि जिल्ह्यातल्या फक्त आघाडीची केली. सर्व्हिस सेकंड लिडरशिप ही 2 महिने या आघाड्या तयार करत होती आणि निवड करून ते त्याला निवड करत होते. अलिबाग तालुक्यामध्ये आज 2000 आघाडीचे कार्यकर्ते आहेत आणि आज सुद्धा आमच्याकडे लोक पदं मागताय. तुम्ही रायगड बरोबरी करू शकत नाही, मला माहिती आहे. परंतु तुम्ही त्याच्या 25% तरी काम केलं त्याची कारण आणि ते तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या जनआघाड्या आम्ही तयार केल्या, म्हणजे तुम्हाला सांस्कृतिक पासून खेळापासून आघाड्या आणि त्या आघाड्यावर रोज पार्टी ऑफिस मध्ये जिल्ह्यातले लोक याला भेटतात की आम्हाला काम करण्याची संधी द्या.
आम्ही कोणाला नाकारत नाही, विचार करतो त्याप्रमाणे आम्ही काम करावं. जवळजवळ आमच्या 27 जन आघाड्या सगळ्या झाले, प्रभावी जन आघाड्या 17-18 झालेल्या आहेत. मी इथे बोललो नाही, 101 प्रत तुम्हाला मी देणार आहे, पण ही अपुरी आहे, कारण या दुरुस्ती करणार आहोत आपण, म्हणून तुम्हाला आम्ही देत नाही, दाखवत नाहीये की तुम्हाला पण वाटेल की हे काम आपण करू शकतो. आणि याच्यामध्ये 80% तरुणांना आणि नव्या लोकांना संधी दिलेली आहे. जे चिटणीस मंडळ आपण केलेलं आहे देसाई, ते रायगड जिल्ह्यातल्या तालुक्यापासून महिला आघाडीपासून, महिला आघाडी आपली कधी प्रभावी नव्हती आहे, ते कबूल करावी लागेल आपल्याला. महिला आघाडी आपली कधीच एवढी प्रभावी नव्हती, किंवा महिला आघाडीची मीनाक्षी पाटील बोलायची, पण एका भागात बोलायची, एका वेळेस सर बोलायची. आपल्याला सुदैवानं महिला आघाडीची अध्यक्ष आपल्याला एकदम चांगली मिळाली आहे, ती फिरायला तयार आहे. आणि इकडे तज्ञ स्वतः वकील आहे, पैशाने पण भले बघतो. चांगली दत्ता पाटल्यानंतर जास्त फी देणारी तीच आहे आणि रायगड जिल्ह्यात, तरी टॅक्स आहे तिचं, तुमची काय हे नाहीये, पण तिची वकिली एकदम चांगली आहे. एका टप्प्यात, पहिल्या टप्प्यात तिला कोण बोलत नव्हतं, पण देसाई आज रायगड जिल्ह्यामध्ये 1 नंबर फौजदारी वकील म्हणून तिचं नाव आहे. आणि एक तिचा प्लस पॉइंट आहे की मी सांगितलं इकडे जायचं आहे तर ती नाही म्हणत नाही, सगळ्या तारखा बिलका मागे करते आणि अमुक करते, पण ती पण नमन आहे. पार्टीमुळे तिचा पण व्यवसाय वाढतो. हे दत्ता पाटलांनी सांगितलं. दत्ता पाटील 90% मोफत करायचे वकिली, तर 10% 90% सगळं बरोबर बोलत माहितीये. म्हणजे हिचं वाढणार आहे. पार्टीमुळे कोणाचंही नुकसान होत नाही. संघटनेमध्ये तुम्हाला संधी मिळाली, आणि शेका पक्ष म्हणजे ब्रँड आहे. सरकारी अधिकाऱ्यांमध्ये, सरकारी यंत्रणेमध्ये तुम्ही शेका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून गेला तर तुम्हाला आदराने काम करताय. तुम्हाला अनुभव येतो की नाही? शेका पक्ष म्हणून बोलला तर आपल्याला वेगळा आदर मिळतो. आम्ही मिळालो. बाबासाहेबांना मोठी संधी आहे. म्हणजे जाधव सर बोलले काय बाळाला बोलणं मला तर माहिती ना, आठवत नाही आता काय बोलताना. बाबासाहेब महाराष्ट्रातला उद्या वैचारिक दृष्ट असताना आणि गोरगरिबाचा नेता पुढे आलेला, पुढे काम करताना गोरगरिबाची बांधिलकी घेऊन काम करणारा एक नेता म्हणून आपल्याला बाबासाहेबांकडे बघायचं आहे. आम्ही जास्त वेळ काढणार नाही. जे जुने लोक आहेत त्याने तुम्ही आता घरातला मुलगा दुसऱ्या पक्षात आणि चिटणीस मंडळ सदस्य, मध्यवर्ती सदस्य, आपण त्याला बंद काय जो शेका पक्षाचा नेता आहे, जो इथे बसतो, त्याचा मुलगा दुसऱ्या पक्षात दुसऱ्याकडे बोलणार, त्याला शांत द्यायची नाही. मला दिलं ना अधिकार तुम्ही. म्हणजे पक्षाचं आपलं नुकसान झालं थोडं तरी चालेल. जे बाबासाहेब बोलतो, बाबासाहेब पण हा गणपतरावांच्यापेक्षाही पुढचा बोलत नाहीये, शांतपणे बसतात, बोलणार. आता मला म्हणतात तुम्ही जास्त थोडं टीका करू नका, काही करू नका, पण काही गोष्टी आपल्याला बोलावं लागणार आहे. हे करावं लागेल. हे तुम्हाला सांगतो कोण होतं बाबासाहेब. हा जर दवाखाना काढला, कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेला तर त्याला लाखो रुपये आणि वर्षाला करोड रुपये कमवू शकतो. हे विसरू नका. बाबासाहेब एवढी आहे, वरती तुझ्यापेक्षा मला कळत नाही ते तुझे बाकीच्या डिग्री आहे, तुम्ही कशासाठी दोघंही नवरा बायको यांनी केलेलं आहे. पण जनतेसाठी, पक्षासाठी आणि गोरगरिबांसाठी आपलं आयुष्य देणारा एक तुम्हाला आम्हाला हे शिकायचं आहे. आम्हाला पण वाटलं. मी
मी पण कोपऱ्यात आम्हाला पुढे पण बसता येत नव्हतं. जिद्द ठेवलं. टप्प्याटप्प्याने आम्ही पक्षामध्ये गेलो. अजित आमचा नेता होता सूर्यवंशी, हे पण नेते सगळे मिटामिटाचे आम्ही कोपऱ्यात तिकडे बसायचो. पण आम्ही म्हणालो एकही मीटिंग सोडली नाही आणि एकही मीटिंगला आम्ही गैरहजर राहिलो नाही आणि जिद्द ठेवली आणि आम्ही या खुर्चीवर येऊन बसलो. लोकांनी मागितलं सगळ्यामध्ये जरूर आपल्याला तुम्हाला उद्या नेता व्हायचं आहे, मीटिंग मागा, मला फोन करा, भाई मीटिंग घ्या विभागीय त्याची, आमच्या गावात बोला. म्हणजे आपला कांबळे गरीब माणूस एक वेळ जेवण केला, दुसऱ्या दिवशी दूध पेटल केलं असा त्याची गरीब आली. म्हणजे आहे ती वस्तुस्थिती आहे. गरीब माणूस तो आज या ठिकाणी आपल्याला एवढं मोठा कार्यक्रम करू शकतो. ज्याने लाखो रुपये कमवले, पक्षाची पदं घेतली तर वर्षात कोण करत नाहीये. कारण हा एक आदर्श आहे. आपण आपल्याला आज आपण या पद्धतीचं काम करायचं आहे. मला वाटतं की यामध्ये सर बोलले, बाबासाहेब बोलले, परंतु खऱ्या अर्थानं राज्याचा व्यापक विचार करून सगळं ते आपल्याला बदल करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो, रायगड जिल्ह्यामध्ये आपुनावला बदल आहे. पराभव झाल्यानंतर बाळू शेट्टी मला फोन केला, बाई जिल्ह्याची मीटिंग घ्या. जिल्ह्याची मीटिंग घेतली. मी म्हणालो 4-5 दिवस तुम्ही जे मी काय आपलं तिथलं आम्ही जॉईंट बैठक घ्यायचो. महाराष्ट्राचा एकच श्रीवर्धन मसराव आणि माणगावचा एकच मिळावा किंवा तळा आणि माणगावचा एकच अहमद मिळावा. बाळूशेठच्या स्टाईलमध्ये बाई आता बोलायचं नाही. प्रत्येक तालुक्यात आपण जायचं आणि प्रत्येक तालुक्यामध्ये 10 लोक तरी चालतील, पण आपण ते बैठक घेऊ. काय झाली परिस्थिती? जे वीक विलीन होते श्रीवर्धन मसरा आणि माणगाव मध्ये तर 1000-2000 लोक तालुक्याच्या मीटिंगला. लोक चिडले, लोकांना संताप वाटतो, लोकांना वाटतं की आता आपल्याला बाहेर रस्त्यावर यायचंय आणि आपण पक्षाचा मार्ग आपल्या हातात घेऊन पक्ष संघटना बांधायची आहे. वेगळं चैतन्य कधी कोण येत नव्हते, मानसी पण येत नव्हती कधी पार्टी ऑफिसमध्ये एवढ्या वेळा. खरी गोष्ट आहे ना. आज या ठिकाणी महिला, आज पक्षाचं इव्हेंट अलिबाग तालुक्याचं सगळं महिला सांभाळलेलं आहे. उमेदवारच महिला होती, ती मास मीडियाची आहे. म्हणजे आपल्याला चिमुताईला मी सांगितलं तर एवढ्या तऱ्हेचं काम आहे की नवीन पिढीला मान आहे. तुमची 25 माणसं असतील तरी भरपूर आहे. दत्ता पाटील 25 माणसं असतील तरी चिकायला 30 बात आणखी हे आपलं चित्र बदलू शकतो. आपल्याला आपली काय 50-50 मतं गेली आणि बीजेपीची प्रत्येक गावात मुंबईहून इथून मुलं आणली. तुम्ही फक्त 50 ही मतं वाढवायची आहे त्यांनी सांभाळायचे त्यांना सांगितलं. 25,000 मतं गेली ना आपली. 400 मध्ये 25,000 मतं गेली. याचे बाकी आपल्याला विचार करायचा आहे. मी तुम्हाला या ठिकाणी बसलेले जे आहे जिल्हा चिटणीस, मला वाटलं होतं या ठिकाणी जिल्हा चिटणीस डिक्लेअर करावे, तालुका चिटणीस काही डिक्लेअर करावे, पण मुंबईच्या नंतर बैठकीत आम्ही झाल्यानंतर रायगड पॅटर्न जो आम्ही केला त्याच्यामध्ये चर्चात्मक घेऊन वर्णनियमाचे नाही, कार्यकर्त्यांशी चर्चा करून तिथला तालुका चिटणीस जिल्हा चिटणीस निवडायचा. 15 दिवस जातील. 15 दिवसानंतर पुढल्या महिन्यामध्ये तुम्ही या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये हे संघटनात्मक जे बदल करायचे आहेत ते बैठक घालून बाबासाहेब तुम्हाला वेळ द्यावा लागेल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला वेळ द्यावा लागेल. सोलापूर आहे तिथे प्रभावी आपलं काम आहे.
त्या ठिकाणी वेगळं तरी काम करायचं आहे. मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. उद्या सांगरूळ पूर्वीचा सांगरूळ होईल. बदलेल ना आपला चित्र बदलेल. आणि कोल्हापूरकरांना सांगतो, रागाने जाता पहिले बघू नका. बापूंना मी भरून देणार नाही जोपर्यंत भोगावतीचा आपला कारखाना सुरू होत नाही. दिलं होतं, पवार साहेब पण बोलले होते, आपण एका टप्प्यात घेतो, आपण चांगल्या प्रकारचं तिथे काम करतो, कारण तुम्हाला मी भरपूर आदराने बघतो. आज केळबा पाटील नाहीये, आजारी आहे, पण बापूचे सगळं युनिट तुमचं आहे ना, ह्याला मी सगळ्यांना आदराने बघतो. काही नसताना जिद्दीने काम करणारं तुमचं युनिट मी नेहमी आदराने बघतो. कधी भेटले तुम्ही, मी आलो तिकडून कारखाना काढला, दत्ता भंडारी वाटला घालवले आपले पैसे, म्हणजे काय संबंध नाही, पण घालवलं. परंतु जिद्द आपण ठेवायचे. जागरूक आणि कोल्हापूर भागामध्ये जे आपले कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांना मी आव्हाने बघतो. पुन्हा आपण पुनर्रचना करून पुन्हा बापूंचं राज्य, कलिकतेचं राज्य आपण त्या ठिकाणी निर्माण करायचं. मी काही तत्वांना सगळ्याचं प्रॅक्टिकल आहे ते बोलतो. मी पण 10 वर्ष सरचिटणीस आहे. मला वाटतं की काय करायचं पुरा पडतो. मला वाटलं कसं आता बापूला काय बोलणार, भारत पाटलाला काय बोलणार, चुकला सोडून मला कोणाला भीती वाटते. हे कमी झालेलं आहे. आता आपण वेगळ्या तऱ्हेचं काम करूया. आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर अपेक्षा होती का प्रत्येक जिल्ह्यातल्या ज्या घरात इंग्लिश आपलं बरोबर नाही तिथले पण कार्यकर्ते आहेत. बारामतीचे नेहमी येणारे कार्यकर्ते आहेत आपल्याकडे. पण तुमची मुलं माझ्या बरोबर पाहिजे, तुमची मुलं माझ्या बरोबर पाहिजे. मुलगा इकडे अजित पवारकडे, शरद पवारकडे, आणि मी तुम्ही तुमच्याकडे. हे नको आहे, हे काम आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून मला वाटतं या ठिकाणी जे आपण अधिवेशनामध्ये बदल केला त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो असं मला वाटतं. आज राज्यातील दोन्ही सरकार अपयशी आहे, सगळे आघाड्यावर अपयशी आहे. म्हणून मला पाहिजे जनता आपली वाट बघते आहे. आपल्या आशेने मागणं बघते की आपली बांधिलकी, आपण असलेलं काम करण्याची पद्धत आणि आपला प्रामाणिकपणा हीच खरं आपलं भांडवल आहे. शेका पक्षाचं भांडवल काय? आपला प्रामाणिकपणा आणि आपली बांधिलकी. आणि म्हणून आपण आपली मुठभर असून दे. छत्रपतींकडे किती लोक होते, छत्रपतींकडे किती लोक होते, आणि कळत नाहीये छत्रपतींकडे 60% सैनिक हे मुस्लिम होते. छत्रपतींकडे दादा सर बरोबर आहे, 60% मुस्लिम सैनिक होते. आणि खालच्या दलित, कुणबी हे लोक सगळे खालच्या याचे हे खऱ्या अर्थानं सैनिक म्हणून इतिहास सांगतो. आणि जे उच्चभ्रू लोक होते सदा ते मुसलमानकडे होते. लढाई शेवटी गरिबांनी घेतली आणि महाराष्ट्राचं राजकारण आणि इतिहास बदलण्याचं काम या मुठभर लोकांनी केलं. त्या 400 वर्ष झाले ते लोक त्याचं नाव घेत आहे. ते नाव आपल्या शेका पक्षाचा लोक घेतात. ते वाढवण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून जे लढे, जे संधी आहे, नवीन पिढीची काय शिकलेली आहे. आज देसाई पण सांगता वकील आहे तो. मी प्रयत्न करतो, माझ्या गाडीत मी आलो तिकडनं गेलो तर देसाईकडे जातो. मी गाड्याबरोबर 5-50 लोक जमतात. त्याचं वजन ऑटोमॅटिक वाढतं, त्याचं वजन ऑटोमॅटिक वाढतं. आता त्याचा पण उत्साह वाढला. थोड्याचा फ्लॅटबीट मस्त झालेला आहे तुझा. आता आपल्याला थोडं पक्षासाठी वेळ द्यायला पाहिजे. निश्चितपणे वेगळं काम करा. आपण जे लोक जिल्हा पातळीवर काम करत होते त्यांना आपण वरती घेऊ. आपली खरी वर्गीय जन आघाड्या ज्या आपल्या विविध या जन आघाड्या आपल्याला प्रभावीपणे काम करायचे आहे.
जनआघाड्याच हा खरा पक्षाचा आत्मा आहे. विविध संघटना, खरी संघटना आपली आहे शेतकरी सभा. त्याचे बरीच वर्ष एनडी पाटील अध्यक्ष होते आणि सरचिटणीस झाल्यानंतर सरचिटणीस पद ते गेले डी पाटील शेतकरी सभा. मला वाटतंय शरद पाटील तुम्हाला काम करावं लागेल. त्याच्यामध्ये वरच्या लोकांना जे जिल्हा चिटणीस नवीन तुम्ही करा, काही त्यांना आपण वरती करू, वरती तुम्हाला त्या ठिकाणी यायचं आहे. आणि म्हणून हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न आम्ही तुम्हाला दाखवतो. वेळ बदली पण वाचता येत आम्हाला. हा मेळावा झाला, कोणालाही गाडी दिली नाही, कोणालाही काय दिली नाही. आमच्या गावात बेजारीला मेळावा घेतला. बाळूशेट्टी सांगितली ती खरी गोष्ट आहे, आम्हाला पण कळलं नाही. आलेल्या माणसापैकी 60% लोक सभेपुढे बसले. सगळे ट्रॅफिक बंद झालं पेठपर्यंत. अलिबाग मध्ये पण झालं नाही. मी अलिबागून निघालो तेव्हा लोक होते कमी, थोड्या वेळाने निघा म्हणते. बाळूशेठ आलो, मी थोड्या वेळाने गेलो तर मला यायला अलिबागून बेजारीला यायला 2 तास लागले. शेवटी मी गाडीत उतरलो आणि चालत निघालो आणि एका मोटरसायकलवर मध्ये भेटला आणि मी तिथून आलो आणि मग मी पोहोचलो सभेकडे. अजून सभा व्यवस्थित झाली असती पण सभा 2 तास उशिरा सुरू झाली आणि म्हणून ही झालेली आहे. मला वाटतं मला अपेक्षा आहे तुमच्याकडनं, तुम्ही आमचे विविध कार्यक्रम बघता. व्हिडिओवर का नाही म्हणत, दाखवले तर बघतात बरेचसे. आम्ही त्यांचे कार्यक्रम बघतो, ते तुम्ही बघायला शिका आणि त्या पद्धतीचं आपल्याला काम करायचं आहे. आपण पंढरपूरच्या अधिवेशनात 19 जनआघाड्या आपण स्थापन केल्या. त्या जनआघाड्यांचं खरी सुरुवात आजपासून होते. हा मेळावा ऐतिहासिक मेळावा आहे आणि तो मेळावा म्हणजे आपल्याला मला वाटते 200-300 लोक जमतील. परंतु हा मेळावा मला वाटलं 100-150 लोक जमतील. पण आज इथे आपण 1600 खुर्च्या मारल्या होत्या, त्या पण अपुऱ्या पडल्या. आपण खालच्या पण आणल्या. मी अत्यंत हुशार आहे, मी उत्साही आहे, हुशार नाही अत्यंत मी या ठिकाणी उत्साहित आलेलो. सर्वच झालेले आहेत असं मला वाटतं. मला वाटतं की या ठिकाणी ज्या पद्धतीचं काम झालेलं आहे, आम्हाला भरपूर दुःख होतं, यातना होतात आम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये. त्यामध्ये मला वाटतं की या पद्धतीचं काम आपल्याला पुढे करायचं आहे. या ठिकाणी बाबासाहेब म्हणाले मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो, ज्या आपल्या आघाड्या आहेत, महिला आघाडी आहे, 50% संघटनात्मक आहे. गावातली घरातली एक मुलगी तुम्ही दिली पाहिजे. तुमची मुलगी होती कुठली? ही जरा शांतच असते, ती आक्रमक होती. आज ती नेती असते. बघूया, पण तुम्ही संधी दिली ना, तुम्ही पहिल्या लाईनवर बसताय. ठीक. माझं एवढंच म्हणणं आहे की उद्याच्या या संघटनात्मक आपल्या तयारीमध्ये जनआघाड्या प्रभावी करा. नावासाठी नको, जो या ठिकाणी गैरहजर राहील, जो आघाडीचं काम करणार नाही, त्याला कमी करण्याचा अधिकार मला तुम्ही दिला पाहिजे. फक्त नावा चिठून दिला की येतो आणि मागावून कुठल्या तरी मेळाव्याला मध्यवर्तीला येतो, ते चालणार नाही. आणि तिथे प्रभावी क्षेत्र आहे, तिथे आपल्याला भरपूर कार्यकर्ते काम करायची तयारी दाखवतील. बाबासाहेब तुम्हाला पण बदल करावा लागेल, सगळ्या जनआघाड्या प्रभावी करायला लागेल. तो पॅटर्न घेऊन आपण महाराष्ट्रात
दिवसात जाऊया. त्याची सुरुवात आज आपण या ठिकाणी करतो आहोत. मला वाटतं की ज्या पद्धतीचं काम केलं सोलापूरवाल्यांना माझे मनापासून धन्यवाद. माझ्या अपेक्षेपेक्षा तुम्ही याच्यामध्ये सहभाग घेतलेला आणि बाकीच्याने पण घेतलाय. पण जे आपले युनिट सांगलीमध्ये याच्यामध्ये आपण कमी झाले त्याच्यावर पण सांगली निवाल्याने तासगाववाल्यांनी वगैरे माझं स्वागत केलं. जमले झाले तुम्ही माझा उत्साह वाढलेला आहे आणि म्हणून मी जास्त बोलणार नाहीये. मी बाकीची नावं पण आज घेतली नाही सगळ्यांची आणि वेळ झालेला आहे. तुम्हाला भूक लागली त्याच्यापेक्षा जास्त भूक मला आणि म्हणून आणि परत शाकाने जेवण जेवायचं आणि म्हणून मला वाटतं की या मेळाव्याच्या निमित्त महाराष्ट्रामध्ये आज सुरुवात करतोय. आज आम्ही पश्चिम महाराष्ट्रातून शेवट आम्ही काटोलला विदर्भाचा मेळावा घेतोय. मला वाटतं वेगळं काम आपण या ठिकाणी करू. मला ते सिंधवाचे बोललेलं आहे. सिंधवार आपला आपण कोर्टात गेलेलो आहोत. जी मतं मिळायला पाहिजे जेवढे उमेदवार पाहिजे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 500 मतं कमी पडलेली होती. त्याच्यावर आपण नवीन कायदा केला त्याच्यामध्ये आपण मिळवतोय. माझी बोलणे बरोबर आहे सिटीमध्ये त्याचा पण प्रयत्न चालू आहे. पण बाबासाहेबांसारख्या तरुणांचे म्हणणं आहे तर सिंधवार बदलात नाही असं पण त्याची आपण चर्चा करू. व्यापक चर्चा नको आहे आणि त्यामुळे त्याची पण आपण चर्चा करूया. आणि मला वाटतं मी बोलणार नाहीये. केवळ काटोलला मी सगळा अनुभव घेऊन निश्चित आक्रमकरित्या माझी बाजू मांडणार आहे. आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्हाला बरोबर घेऊन पक्षाचं आपलं सरकारचं काम वाढवण्याचा आजचा मुद्दा आहे आणि ते वाढवताना या जन आघाड्याने जनतेच्या हिताचे सगळे प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी लढायचे आहे. किंबहुना वेळपट्टीचा रस्त्यावर यायचं आहे. हे काम आपल्याला या ठिकाणी करायचंय. मला वाटतं की बऱ्या आधी रायगड जिल्ह्यात प्रकल्पग्रस्तांचं काम करत होतो. कांबळेने आपल्या प्रकल्प रस्त्याच्या बाबतीमध्ये चांगलं काम सुरू केलं आणि त्यामध्ये त्याला मी सांगतो आमच्याकडे जे 2 रस्ते होते आणि दुसरा रस्ता येतो तिथे पण तुम्ही या पद्धतीचं काम करायला सुरुवात करा. मला वाटतं पुढल्या बैठकीमध्ये नेत्यांनी बोलण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी बोललो होतं. ज्यावेळेला बोलायला मिळालं नाही तुम्हाला बोलायला दिलं नाहीये. वेळ आपल्याला नाहीये. उद्या आता आम्ही एक झाला प्रत्येक ठिकाणी आम्हाला 6-7 तास आम्हाला प्रवास करावा लागणार आहे आणि त्यामुळे आम्ही ही मिटिंग 2 वाजता संपन्न होतो. 3 वाजलेले आहे. मी जास्त या ठिकाणी बोलत नाहीये कारण आपल्याला संघटना भेटीत तुम्हाला जे वाटतं ते व्हॉट्सअपवर तुम्ही कार्याची फीस नका. तुमच्या सूचना तुमच्या कल्पना आणि आमच्या झालेल्या चुका याच्याबरोबर तुम्ही कॉमेंट करा. मला त्याच्यामध्ये आनंद वाटेल. ती जबाबदारी कार्यालयाची फीसांची आहे माझी नाही आहे. त्यांना तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवत ते आपण करू. आणि तुम्हाला मी सांगतो मी शेवट करताना जनता तुमची वाट बघते आहे. एका पक्षाच्या कार्यकर्त्यांची वाट बघते आहे की तुम्हाला आम्ही संधी द्यायला तयार आहोत. तुम्ही आमच्याकडे या आणि आम्हाला तुमच्या बरोबर द्या. ही वेळ आज या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. त्याचा परिपूर्ण उपयोग आपल्याला खऱ्या अर्थाने करायचा आहे. मी या ठिकाणी पुन्हा सांगली युनिटला जिल्हा चिंचणीला मनापासून धन्यवाद देतो. कांबळीला धन्यवाद देतो. सगळे बदल करू नका. एकेकडे मला वाटतं की या पद्धतीचा मेळावा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मोठ्या संख्येने झाला असेल. पण सगळ्या तालुक्यातील जे आपलं तोडकं युनिट असेल ते कार्यकर्ते या ठिकाणी हजर राहिल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आणि माझे विचार अधिवेशनानंतर पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक आपण कामोठ्याला घेतली
आणि त्या बैठकीमध्ये जी चर्चा सरचिटणीसांनी केली, मुंबईमध्ये चिटणीस मंडळाची बैठक घेऊन आजचा हा कार्यक्रम आपल्याला दिलेला आहे. 4 दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये पहिल्याच दिवसाला आपण अतिशय उदंड असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचं साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. या बैठकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाला पुनरुपी चांगले दिवस आणण्याच्या दृष्टीनं आपण काय केलं पाहिजे याची चर्चा करावी, असं उद्दिष्ट पक्ष नेतृत्वाच्या मनामध्ये होतं आणि त्या दिशेनं आपण थोडीफार चर्चा केली. बाबासाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या साऱ्याचा उलगडा आपल्या समोर केलेला आहे. बाबासाहेबांनी हे सांगितले तर निश्चितपणानं 100% सत्य आहे असं मी म्हणेन. कारण शेवटी आज एकंदरच आपण बघितलं तर राजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांची विचारसरणी थोडीशी संधी साधून थोडीशी स्वार्थी झालेली आहे. अनेक वर्ष सत्तेचा लाभ घेतल्यानंतर कुठलं तरी कारण काढून मंडळी अगदी डावीकडून उजवीकडे जायचे प्रकार वाढलेले आहेत. व्यक्तिगत स्वार्थापोटी पक्षांतर आणि व्यक्तिगत स्वार्थ याच्या पलीकडे बघायला कोणी तयार नाही. पण या साऱ्या परिस्थितीमध्ये देखील सर्वसामान्य माणूस मात्र आजही विचाराच्या बरोबर ठाम आहे, याचा अनुभव आपण घेतला. त्या ठिकाणी बाबासाहेब निवडून आले. पनवेल सारख्या ज्या ठिकाणी 7% मतदार आज महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे, विशेषतः हिंदी भाषिक पट्ट्यातला आहे, गुजराती मारवाडी आहे, अशा ठिकाणी आणि केवळ 20% मतदार त्या मतदारसंघातला स्थानिक आहे, अशाही ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला 1,33,000 मतं पडतात. हा सर्वसामान्य माणूस दिसलेला आहे याचा दाखला. उरण सारख्या मतदारसंघामध्ये अतिशय कमी काळामध्ये तयारी केल्यानंतर हे 90,000 मतं नवखा उमेदवार आपला त्या ठिकाणी मिळवून जातो. या ठिकाणी विवेक पाटील साहेबांच्या गैरहजेरीमध्ये ही मतं आम्हाला मिळतात. याचा निश्चित अर्थ मी सांगतो की लोक जाग्यावर आहे, आपण लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आमच्या मतदारसंघामध्ये एमजीएमचा अतिशय मोठा विस्तारलेला दवाखाना हॉस्पिटल त्या ठिकाणी कालोट्याला आहे, कळंबोलीला आहे. कुठल्याही माणसाला रात्री बेरात्री गरज लागो, आमदाराला कोणी फोन करत नाही, फोन करतात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना. कारण त्या ठिकाणी त्यांना माहिती आहे रात्री बेरात्री 2ला 3ला उठून फोन येईल तर शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ताच त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि त्यामुळे अनेकांना ज्यांचा आमचा संबंधही नसतो, परिचयही नसतो, पण फोन रात्री आला. त्या ठिकाणी पक्षाचे 2 नगरसेवक आहेत, प्रमुख भगत म्हणून एक नगरसेवक आहे, सुनील बेंडे म्हणून एक आहे, शंकर म्हात्रे म्हणून नगरसेवक आहे. फोन केल्यानंतर रात्री जातात. अगदी उपचारापासून ऑपरेशन पासून औषधांपासून ते पीएम पर्यंत टोटल मॅनेजमेंट शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी करतात. आज शाळांच्या प्रवेशाचा सीझन आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांची आवश्यकता असते. शैक्षणिक दाखल्यांसाठी एकटा गेला तर प्रचंड आर्थिक नडवणूक केली जाते, पैसे घेतले जात आहेत. पक्षाच्या वतीनं आपण अशा पद्धतीचे शैक्षणिक दाखल्यांसाठीची शिबिरं आयोजित करणं ही या आजची गरज आहे. या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही मंडळींनी पनवेल तहसील करून 6 लष्करी दाखल्यांसाठीच्या शिबिराच्या तारखा घेतलेल्या आहेत. ऑनलाईन डॉक्युमेंट्स विद्यार्थी त्या ठिकाणी गोळा करतायत आणि वडणे एका दिवसात त्या ठिकाणी त्यांना दाखला मिळून जातो, त्यांची अडचण दूर होते. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही मंडळींनी पनवेलला
रोजगार मेळावा आयोजित केलेला होता. 450 मुला मुलींना त्या ठिकाणी रोजगार मिळून गेला. अशा उपक्रम आपण करणं गरजेचं आहे. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये हे मेळावे सुरू होण्यापूर्वी ज्याचा उल्लेख मानसीताईंनी केला, पेजारीच्या क्रांतीभूमीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्ह्याचा मेळावा झाला. अतिशय मोठ्या संख्येनं, अतिशय उत्स्फूर्तपणानं रायगड जिल्ह्यातले तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते त्या मेळाव्याला उपस्थित होते. आणि जे काही सावट विधानसभेच्या पराभवाचं त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आलेलं होतं, त्या एका मेळाव्याने सारं सावट दूर सारलं आणि लोक जोमानं कामाला लागलेले आहेत. जो विषय बाबासाहेब देवकरांनी उल्लेख केला त्याचा निश्चितपणाने विचार आपण केला पाहिजे. आज केवळ चळवळीसाठी राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये काम करायची कुणाही तरुणाची तयारी नाहीये. सत्तेच्या सारीपाटामध्ये आपण कुठेतरी असलं पाहिजे, आपण कुठेतरी दिसलं पाहिजे, ही प्रत्येक तरुणाची, प्रत्येक कार्यकर्त्याची मनीषा आहे. कुणाला ग्रामपंचायतीचं सदस्य व्हायचं आहे, कुणाला ग्रामपंचायतीचं सरपंच व्हायचं आहे, त्याच्या पुढे जाऊन पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका लढवायच्या आहेत. त्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. भले पहिल्या प्रयत्नात तुम्हाला यश येईल वा न येईल, पण तुमच्या वतीनं लढलेला माणूस भविष्याच्या कालखंडामध्ये पक्षाचे उपक्रम, पक्षाचं काम निश्चितपणाने जनतेपर्यंत पोहोचवेल आणि जनतेची आणि शेका पक्षाची नाळ पुनर्पित जोडील, हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतोय. आम्ही मंडळी ज्या वेळेस अतिशय भौगोलिक, सामाजिक दृष्ट्या प्रतिकूल होणाऱ्या परिस्थितीमध्ये काम करत असताना जो माणूस बापू भाजपच्या कमळावर बटन दाबतोय, तोच माणूस चौथ्या दिवशी शेका पक्षाच्या कार्यकर्त्याकडे येतो. साहब इधर पानी नहीं है, यहाँ पे टॉयलेट का पानी रस्ते पे आया है, यहाँ पे कोई हमारे लड़की को छेड़ता है. ही परिस्थिती आहे. कारण जे निवडून येतात ते कुठल्या तरी वेगळ्या विश्वात, वेगळ्या उपायांनी निवडून येतात. पण जनतेला मात्र काम कोण करेल तर ते शेका पक्षाचा कार्यकर्ताच करेल, ही खात्री आज पटलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण निश्चितपणाने सांगोल्यासारख्या ठिकाणी काम करतात. मला या ठिकाणी बाबासाहेब सांगावंसं वाटतंय, या विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या प्रचारासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो. कोल्हापूरमधल्या अनेक तालुक्यात आम्ही मंडळी गेलो. बाबासाहेब होते, भारत पाटील माझ्या समवेत होते. त्या ठिकाणी आपल्या विचाराच्या असणाऱ्या अनेक संस्था आहेत, अनेक शिक्षक आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांनी काम केलं. सांगलीमध्ये विनोद होता, लगारे सर होते, त्यांनी मंडळींनी काम केलं. आपल्याकडे काम सुरूच होतं. पण निकालामध्ये निवडणुकीत हरल्यानंतर दत्तात्रय सावंतांची त्या ठिकाणी प्रतिक्रिया होती, पाटील साहेब आपण ज्या ज्या कार्यकर्त्यांची आणि ज्या ज्या शाळांची माझ्याशी गाठ घालून दिली त्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीचं काम केलंच. मी त्यांना काही खर्चासाठी देऊन काय विचारणा केली तर त्यांनी स्पष्टपणानं आम्हाला पैसे नको म्हणून सांगितलं आणि निवडणुकीचं काम केल्यानंतर शक्यतो हरलेल्या उमेदवाराला कोणी फोन करत नाही. पण या साऱ्या कार्यकर्त्यांनी आस्थेनं मला फोन केला आणि माझी चौकशी केली. सर आपण हिंमत हारू नका, आम्ही आपल्या सोबत आहोत. हे काम फक्त आणि फक्त लाल मोर्चाचा पायीक असलेला कार्यकर्ताच करू शकतो. आपल्याला फक्त गरज आहे की या निखाऱ्यावरली राख झटकण्याची. त्या दृष्टीनं आपण सज्ज होऊया. आज वेळ योग्य आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की शेतीची कामं या ठिकाणी चालू असतानाही कार्यकर्ते आले. आता राजकीय पक्षांची शेती सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरला आपल्याला कसावी लागणार आहे आणि आतापासून आपण कामाला लागलो तर आपल्याला निश्चितपणाने यश मिळेल
हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. त्या दृष्टीनं आपण साऱ्यांनी कामाला लागलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था असतील, सहकारी संस्था असतील, याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा विचार, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून जाणं गरजेचं आहे. ही गरज तुमची आमची कमी असेल, पण सर्वसामान्य नागरिकाची आज जास्त आहे. हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणानं चर्चा केली, लोकांपर्यंत गेला तर निश्चितपणानं जाणवेल. हा विषय, हा विश्वास मला आहे. आज 10वी-12वीच्या निकाल लागलेले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचे जागोजागी सत्कार आपण आयोजित करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ती गोष्ट देखील त्या विद्यार्थ्याला, त्याच्या पालकाला, त्याच्या शाळेला, त्याच्या शिक्षकांना निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं अपील होते आणि ते आपल्याशी जोडले जातात. शेवटी एक प्रकारे आपण पैसे देऊन लोक जोडू शकत नाही. ती आपली कुवत नाही, ते आपलं हत्यार नाही. आपण प्रेमानं, कामानं पुनरुपी माणसं जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज शक्तीपीठ महामार्गाचा विषय दिगंबर कांबळे हाताळतायत, पण प्रास्ताविकात त्या विषयाचा उल्लेखच करायला दिगंबर भारावून गेलेला असल्यामुळे विसरला. अजित सूर्यवंशींनी तो उल्लेख केला. आपल्या माहितीसाठी मुद्दाम सांगतो, आमच्याकडेही विरार अलिबाग कॉरिडॉरचा एक पट्टा जातो जो पनवेलमध्ये येऊन JNPT कोर्टला मिळायला जातोय. शेतकरी कामगार पक्षानं त्या विषयामध्ये लक्ष घालण्यापूर्वी गुंठ्याचा भाव 4 लाख ते 5 लाख रुपये महसूल यंत्रणा सांगत होती. शेतकरी कामगार पक्षानं विरोध केला. त्या ठिकाणी त्या कॉरिडॉरचा भाव 18 लाखापासून 21 लाख 24 लाखापर्यंत शेतकऱ्यांना मिळाला. 1200 कोटी रुपये केवळ शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना जास्त मिळाले. ही वस्तुस्थिती आहे. पण हे काम निवडून आलेले आमदार करणार नाहीत. त्यांचा अजेंडा वेगळा आहे. समृद्धी महामार्गामध्ये जवळपास 20,000 कोटीचा भ्रष्टाचार भूसंपादनाच्या रकमेपासून कामामध्ये झालेला आहे. या शक्तीपीठ महामार्गामध्ये आणखी किती करता येतील याचे आडाखे त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या मनात असतील. मी माझ्याकडला उल्लेख केला तो केवळ एवढ्यासाठी की आपल्याला विरार अलिबागला विरोध करायचा नव्हता, तो रस्ता व्हावा ही आमची भूमिका होती. पण शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचं योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही आमची धारणा होती. शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत आपली धारणा वेगळी आहे. त्याच्यामुळे हा मार्ग होणार नाही या दृष्टीनं टोकाचे प्रयत्न शेतकरी कामगार पक्ष म्हणून आपण केले पाहिजेत आणि त्यासाठी आपण पुढाकार घ्या. शेतकरी आपोआप आपल्याबरोबर आल्याशिवाय राहणार नाही. शेवटी आपण लोकांपर्यंत जाण्याचे मार्ग, लोकांपर्यंत जाण्यासाठी कारणे शोधली पाहिजेत आणि लोकांशी कनेक्ट केला पाहिजे. लोक निश्चितपणानं आपल्यासोबत यायला उत्सुक आहेत. आजच्या मेळाव्याचं उद्दिष्ट खरं तेच आहे की या 4-6 महिन्यामध्ये आणि भविष्याच्या कालखंडामध्ये शेता पक्षाची वाटचाल कशी असावी आणि त्यासाठी लागणारी पार्श्वभूमी कशी तयार व्हावी म्हणून हे मेळावे आपण आयोजित करतोय. आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं या मेळाव्यांचा शुभारंभ केला, त्याबद्दल पुनश्च एक वेळा आपलं अभिनंदन करतो, आपला आभार व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठेमहांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर. MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ. संपर्क 9860 980698.
शहरात जाण्याची गरज नाही. आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.